नमस्कार, मी लतिका। आज आपण बनवूया चटपटीत मिरची। त्यासाठी बघा या छोट्या आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत, स्वच्छ धुवून पुसून घेतलेत आणि त्यांना बघा असे कट मारलेले आहेत। एक जरी मारलं तरी चालेल किंवा असे जरी मारले तरी चालेल। ह्यातलं बी काढायचं नाही। ह्या मिरच्या काही जास्त तिखट नसतात, एकदम नॉर्मल असतात। तवा ठेवला गरम करायला आणि हा तवा आहे लोखंडाचा। ह्यात आपण तेल टाकून घेऊया। तेल एकदम थोडंसं बघा, एक छोटा एक चमचा टाकायचा आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, गॅस एकदम मी बारीक केलेला आहे। त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेऊया आणि मिरच्यांना काय करायचं, पहिलं 2 ते 3 मिनिटं बारीक गॅसवर परतायच्या, नाहीतर मीडियम गॅसवर जरी परतल्या तरी चालतील। हा जाड असल्यामुळे बघा लगेच गरम होतं चांगला कडक। आणि ह्याला काय करायचं, डाग पडसतोवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। असे बघा डाग पडले पाहिजेत, अशा पद्धतीत भाजून घ्यायचे। सगळ्या साईडून असं हलवून असे भाजायचे। असे थोडे थोडे दाबले तरी चालतात असे, पण हे लक्षात ठेवायचं मिरच्यांना मध्ये चीर मारायचे। अशा पद्धतीने भाजलेत बघा। ह्यात टाकायचं आपल्याला मीठ। अशा मिरच्या जेव्हा आपण करतो का नाही त्यामध्ये थोडंसं मिठाचं प्रमाण जास्त टाकायचं। असं मिक्स करून घेतलं। गॅस एकदम बारीकच आहे, गॅस बिलकुल वाढवायचा नाही, कारण जर पातळ कढई असेल तर कढई म्हणा तवा म्हणा तर बिलकुल वाढवू नका। ह्याच्यावर ठेवायचे आपल्याला पॅक झाकण एक 2 मिनिटासाठी। 2 ते 3 मिनिटं बघा बारीक गॅसवर मी ठेवलं होतं। झाकण आपण काढून घेऊया। अशा पद्धतीत भाजायच्या, मस्त भाजले जातात ते। आणि ही कसं वरण भात ह्या गरमीच्या दिवसात जेवण जात नाही तर अशा मिरच्या भाजायच्या। ह्याच्यामध्ये जरी मीठ भरलं तुम्ही ना तरी पण चालेल। अशा वेगवेगळ्या पद्धतीने जर रेसिपी पाहिजे असले ना तर तुम्ही कमेंट करून सांगा। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे चाट मसाला छोटा अर्धा चमचा। ह्याची रेसिपी पण अपलोड केलेली आहे। आता ते पहिलं मिक्स करायचं असं, आणि मिक्स केलं एकदम बारीक गॅस आहे, बंद जरी केला तरी तुम्ही चालेल, पण बघा अशा पद्धतीत लगेच हलवायचं म्हणजे करपत नाही। ह्या जी चिरा जे मारलेले आहेत का नाही उभ्या त्याच्यामध्ये मसाला जाऊन बसतो। पहिलं चांगलं मिक्स करून घेऊया असं बघा, दाबून लगेच मिक्स झालं आहे बघा। ह्याच्यावर टाकायचं आपल्याला आता लिंबाचा रस। एक ते 1.5 चमचा टाकायचं, ना तर अर्धा लिंबू जरी तुम्ही टाकलं तरी चालेल। आता काय करणार आहे माहिती आहे का, त्याच्यावर परत एक 2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे। बारीक गॅसवर बघा मी 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं बघा, मस्त आणि करपत नाही काय नाही बघा। असं बारीक गॅसवर केलं, कारण एकदा गरम झालं की नाही की मस्त असं लागतं। आता हे तुम्ही असं पॅक थंड झाल्यानंतर पॅक बंद काचेच्या भरणीमध्ये डब्यामध्ये भरून जरी फ्रीजमध्ये ठेवलं ना, कधी जेव्हा आपल्याला जेवायचे तेव्हा एक एक जरी मिरची काढली ना तरी पण चालते, खायला एकदम मस्त अशी लागेल। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।